भगवंतानी गोकुळात जे चरित्र केलं
हे चरित नाही, कारण गवळणीची अशी अवस्था करणारा तोय झालं.
तिला चांगली तिची मैत्रीण असलेली तिची सखी असलेली गवळण तिच्या जवळ गेली. तिला पाहिजे तिला वाटलं वजन घेऊन आलेले थोडंसं काय थोडं वजन झालं असेल किंवा थोडासा पायात लागता बसला असेल थोडं उभं राहिले असेल. जाताना काही ती बोलली नाही. ती गेली तिनं धुणं धुतलं. धुणं धुवून मग ती परत आली. परत आली तर तिथंच उभी आहे आणि धुणं धुवायला जाताना जशी उभी होती तशीच उभी आहे. आता काय झालं तिला? अशी का बरं उभी राहिली? काय झालं असेल म्हणून तिच्या जवळ आली. पाहायला लागली. तिच्याकडे बघत नाही. ही बोलायला लागली तरी बोलत नाही. ही जवळ कोण येतंय कोण जातंय. ही जवळ येते बसते. तिला विचारते अगं काय झालं तुला पायात काटा मोडला का तुला काय कमरेत काही चमक आली काय आलं नाही कशी उभी का राहिली? किती वेळ झाला मी तुला जाताना पाहिलं होतं आणि परत आली तरी तू इथंच उभी आहेस. काय झालंय काय तुला? अशी का बरं उभी राहिलीस तू? अशी ती गवळण विचारत होती. म्हणजे तिची मैत्रीण त्या गवळणीला. पण तरीही तिचं तिच्याकडे लक्षच नाही. ती तिच्यात अशा प्रकारची तंद्रीत होती. बरं झोपी गेली म्हणावं तर उभ्या उभी कशी काय झोपी जाईल? डोक्यावर कमरेवर घालून. पण डोळे असे पूर्ण मिटलेले नाही. जागे म्हणावं तर डोळे पूर्ण उघडेही नाहीत. असे आधून मिळेल अशा प्रकारचे डोळे. आपण काय बोलतोय तिचंही तिच्याकडे लक्ष तिच्याकडे त्याच्याकडे तिचं लक्ष नाही. तिला काय झालं असेल असं वाटलं आणि म्हणून थोडंसं असं हाताने हलवलं. हाताने हलवून तिला थोडासा मोठ्याने आवाज येऊन मग थोडीशी सावध झाली. सावध झाल्यावर तिनं विचारलं अरे काय झालंय तुला? केव्हापासून मी तुला आवाज देते केव्हापासून बोलते तू बोलत नाही. माझं काही बोलते ती ऐकतही नाही. तू मला काही त्याचं उत्तरही देत नाही. असं काय झालंय काय तुला? काय झालंय असं ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला तिच्या प्रश्नाचं उत्तर ती गवळण देते अभंगाच्या प्रथम चरणात. हरी रे माझे हरी रे. गवळणीला प्राप्त झालेली 50 वर्षापासून वाऱ्या कळणं सत्य कळणं पारायण करणं सुद्धा जी अवस्था प्राप्त होत नाही ती अवस्था सगळी घरातली काम धाम करून या गवळणीला प्राप्त झालेल्या होत्या.
सत्तावानाला कधी धन्य म्हटलं नाही. त्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, सगळ्याच्या टोपी आपल्या खिशात, अशा लोकांनाही धन्य म्हटलं नाही. पण संतांनी आणि शास्त्रांनी सगळ्यांनी ऋषींनी ज्यांनी संसाराची लाकडावळी केली, शुकाच्या व्यासांगे विषय जुळवून जन्मले, जे शुकाधिक दादुले विषयाला जिंकूनच जे जन्माला आलेले, असे शुकाच्या सुद्धा भागवत सांगत असताना ह्या गोपिकांचं तोडून वर्णन करतात. सामान्य नाही त्याचे, सामान्य नाही. कितीही मोठा योगी असला, कितीही मोठा महाराज असला, कितीही मोठा तपस्वी असला, संन्यासी जरी असला, तरी त्या गवळणींच्या पायाच्या धुळीचीही बरोबरी त्यांना नाही. अशा ह्या धन्य असणाऱ्या या गोकुळातल्या गवळणी, त्याच्यातली गवळण, आणि तिला ही अवस्था प्राप्त झालेली आहे की जी अवस्था प्राप्त झाल्यानंतर पुन्हा दुसरं काय प्राप्त करायला शिल्लक राहत नाही. अशा अवस्थेला पोहोचली आणि तिला ते सावध करून ती म्हणते, अगं तुला हे काय झालंय, काय झालंय काय तुला, असं ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला आपल्याला हे नेमकं काय झालंय आणि कशाने झालंय ती गवळण सांगते, अगं मला हे जे झालंय ते कशाने झालंय सांगू का तुला. त्याचं कारण असं आहे की देवाने अर्थात हरीनं, कृष्णाने, हरी शब्दाचा अर्थ कृष्ण आणि हरी शब्दाचा अर्थ आहे जो चित्ताचं हरण करतो, त्यालाच काय म्हणतात, हरी म्हणतात. असं या हरीनं माझं चित्त हरण केलं. हरिने माझे, हरिने चित्त माझे, चित्त हरिने, हरिने विठ्ठल पाण्याला जाण्याच्या अगोदर ही नंद बाबाच्या वाड्यात जाऊन आली होती. नंद बाबाच्या वाड्यात गेल्यानंतर त्यानं ते पाहिलं की यशोदा मैयानं कृष्णाला नाहू घातलं. नाहू घातलेलं आहे, त्याला पाण्यात ठेवलेलं होतं, त्याची झोप झालेली होती आणि मग झोपेतून उठल्यानंतर यशोदेनं त्याला मांडीवर घेऊन त्याचा शृंगार केलेला होता. हे आताचा आधुनिक शृंगार नाही. जुन्या लेकराला कसं शृंगार करत होत्या बाया महिला, हे जुनी माणसं आठवा तुम्ही जरा. त्याला काजळ लावलेले डोळ्यामध्ये, गालाला, हातावर, पायावर एक असा ठिपका, असं काजळ लावलेलं आहे. देवाला गंध लावलेला आहे, मूळ मुकुट डोक्याला घातलेला आहे आणि अशी सगळ्या आपल्याच्या अंगावर, हातात, पायात असे सगळे अलंकार घालून यशोदा माई अशी कृष्णाला मांडीवर घेऊन त्याला पाहत बसली. बाळ चांगले हो, बाळ चांगले म्हणतात, चांगले असं हे अतिशय सुंदर असणार हे बाळ मांडीवर घेऊन बसलेले असताना ही गवळण तिथं गेली. तिनं ते पाहिलं, काय सुंदर बाळपणी हरी केले थोडे मांजरी, पायी घागरिया सरी कडगोरा वाकी, मुख पाहे माता सुख न समाये चित्ता, धन्य मानवे संचिता ओळवले आली. असं ते पाहिलं ते देवाचं ते रूप. देवाचे ते छोटे छोटे असणारे पायाचे तळवे, सकाळचा सूर्योदय ज्या वेळेला
जशी लालिमा असते तसे लाल जळत असणारे देवाचे तळपाय, त्या तळपायावर वेगवेगळे शंख, चक्र, गदा, पद्म, धनुष्य असे वेगवेगळे चिन्ह, आणि तिथंच त्या तळपायावर काळाचा दिलेला ठिपका, हिऱ्यासारखे चमकणारे छोटे 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 पायाचे ते नख, पायात असणारे ते वाळे, देवाच्या कोटऱ्या, देवाचे गुडघे, देवाचे मांड्या, कमरेला असणारा देवाचा कडदोरा, नाभी कमळ, देवाच्या गळ्यामध्ये असणारा जो कौस्तुभ मणी, बाजूबंद, हातातले अलंकार, कानात कुंडल, डोक्यावर मुकुट, देवाचे ते कुरळे केस, कमळालाही लाज वाटेल अशा प्रकारचे, कमळापेक्षाही सुंदर असणारे देवाचे नेत्र, देवाचे लाल दिसणारे ते ओठ, आणि असं स्मित गालात हसणार ते देवाचं ते रूप, बालरूप ज्या वेळेला तिनं ते पाहिलं, डोळ्यांनी पाहिलं आणि ते आत जाऊन बसलं, देखीला बैसला, पाहिलं, पाहतच राहावं वाटत होतं, किती वेळ पाहतच राहावं वाटत होतं, पाहत होती तरी पोट भरतच नव्हतं, अजून पाहावं, अजून पाहावं, अजून पाहावं वाटत होतं, त्याच्यापासून हालूच नाही असं वाटत होतं. पण ही संसारी होती, सून होती, तिला घरी जाणं भाग होतं, सासरवासी होती, तिला जावं लागत होतं, पण असं वाटत होतं की याला असं उचलून घ्यावं आणि आपल्याला पंख फुटावेत आणि याला उचलून घेऊन जावं, पण ते शक्य नव्हतं. ती तशीच जड अंतःकरणानं घरी निघून गेली, पण तो मनात बसलेला होता, आणि थोडीशी काही घरातली कामं करून पाणी आणायचं म्हणून ती यमुनेवर गेली, घागरी भरून घेतल्या आणि घरी यायला लागली. ती कामं करत होती संसाराची, शरीर आणि संसाराची कामं चालू होती, पण आज तो त्याचं चिंतन चालू होतं, करी ती कामधाम परी तयापाशी. आपलं वेगळं असतं, आपण कीर्तनात असतो, आपण मंदिरात असतो, दिंडीत असतो, पारायणात असतो, म्हणजे शरीर आपलं परमार्थात असतं, आणि तिथं बसून आपलं मन मात्र संसाराचे उद्योग करीत असत. नाही खरं नाही त्यांच्यात ना आपल्या, पण त्या गवळणींचं ते संसारातल्या कामं करायच्या, सडा असे, सागवण असे, स्वयंपाक असे, मुलांची धुणं असे, शेतातली खुरपणं असे, ती सगळी कामं करायच्या. शेतातली कामं करत असताना सुद्धा मनामध्ये कोण असायचा? देव असायचा, देव. आणि हीच खरी भक्ती आहे, हेच खरं भक्तीचं स्वरूप आहे. भक्ती भक्ती म्हणजे फक्त माळा घालणं, गंध लावणं, नुसतं असं हिंडत राहणं, याला भक्ती नाही म्हणत. भक्ती या शब्दाचा अर्थ आहे संसाराचं चित्त काढायचं आणि देवाकडे लावायचं, हे भक्तीचं खरं स्वरूप आहे. आणि त्या गवळणींना ते जमलेलं. पाणी घेऊन येत असताना मनामध्ये त्याचं चिंतन सुरू झालं, तो आठवायला लागला. जे सकाळी पाहिलं होतं तेच दिसायला लागलं, आत दिसायला लागलं, आत. डोळे तर तसे उघडेच होते, पण डोळे उघडे असूनही बाहेरच्या डोळ्यांनी काही दिसत नव्हतं, कारण आत तो प्रगट झालेला होता आणि ते रूप त्याचं आत दिसत होत. आणि वृत्ती त्या रूपाला पाहण्यात अशी तल्लीन होऊन गेलेली, वृत्ती अंतर्मुख झालेली होती. देहावरच वृत्ती नाही, याला उन्मनी अवस्था म्हणतात, उन्मनी अवस्था. अशा उन्मनी अवस्थेमध्ये असताना पाहिले ताटस्थ उन्मळीत लोचन, अशा या अवस्थेला ती प्राप्त झाली. आत ते रूप पाहत होती, आणि पाहत असताना बाहेरचा कसलाच आठव नाही, तिच्या देहाचाच आठव नाही. तर जवळ कोण आले, कोण जवळून गेल्याचा काय आठव राहणार? पाऊस पडला नाही पडला हे तर तिला आठवलं, कशाचाच आठव नाही. तेवढ्यात तिने विचारलं,
कशानं झालंय तुला ही अवस्था, काय झालं? तिला सांगितलं की हे बघ, माझं चित्त देवानं हरण केलंय. हरिणे माझे हरिणे चित्त. आणि ही घटना किंवा अशी घटना फक्त ह्या एका गवळणीच्या बाबतीत घडली होती असं नाही. जवळजवळ गोकुळातल्या सगळ्या गवळणींचं असंच व्हायचं. बाजाराला गेली. बाजाराला म्हणजे आता ही गवळण होती. बाजाराला काय घेऊन आणारे? लोणी, दही, अशा प्रकारचे काम गाडग्यामध्ये लोणी भरलेलं आहे, एका गाडग्यामध्ये दही भरलेलं आहे. आणि असं गाडग्यावर गडगड ठेवून डोक्यावर घेऊन अशी बाजारात गेली. बाजार भरलेला होता सगळा. आणि बाजारात गेल्यानंतर मग आता पूजा असं म्हणायचे, ज्याच्याकडे वांगे ते वांगे घ्या, वांगे बाजाराला गेली, दही विकायला गेली, लोणी विकायला गेली. आणि ते विकत असताना ते देवाचं सकाळी पाहिलेलं रूप तिला अंतःकरणामध्ये प्रगट झालं. ते आठवलं आणि त्याच्याच त्या नादात, त्याच्याच तंद्रीत असताना मनात तोच असल्यामुळं जे आत असतं तेच बाहेर. व्यवहारात सुज्ञ असणारे, व्यवहारात हुशार असणारे माणसं मग एकमेकाकडे बघायचे आणि हसायचे. तव तव हसती मधुरेच्या नाही तरी परमार्थ करणाऱ्याला व्यावहारिक लोक हसतच असतात. विठ्ठल गोत्र
असं काय हरण केली? कारण त्याच्याकडं ती जादू आहे, रूप माधुर्य. असं महाराज त्याचं रूप आहे, असं रूप दाखवतो त्या भक्ताला. एकदा त्याने ते पाहिलं पुन्हा ते कामातूनच जात. जगातलं पुन्हा जग पाहिलं तो तयारच होत नाही. त्याला त्याच रूपाकरता तेच रूप पाहण्याकरता पुन्हा ते वेळा होत जातो. वेळा एक डोळंतर अशी त्याला कृष्णाला पाहून गेली. घरी गेली, घरी जाते न जाते तो पाहुणे उलट पडते. पाहुणे म्हणजे कशाला? चहा प्यायला नाही, मुलीला बघायला. जी कृष्णाला पाहून गेली होती ती सून होती आणि तिची एक नणंद होती घरी. तिचं अजून लग्न झालेलं नव्हतं. उपमत होती, अनेक ठिकाणची स्थळं येऊन गेलेली होती. मुलगी सुंदर होती, गुणवान होती, शिकलेली होती, घर चांगलं होतं, सगळं गुणवान होती. काय होतं, काय योग असतात ते जमत असून पाहुणे यायचे, बघायचे, मुलीला पसंत करायचे आणि पुन्हा निरोपच येत नसायचे. आणि ही नेमकी आली पाहुणे आणि तेवढ्यात पाहुणे आली. बैठकीमध्ये पुढच्या पाहुणे बसलेली, बैठक बसलेली होती. सासरा तिचा मामा म्हणायची त्यांना. ती मामा आता सांगितलं सुनबाई पाहुणे आले, मुलीला बघायला आले, स्वयंपाक चांगला करा. तेवढ्यात ती मध्ये सासू तिची त्याची कोण त्याची बायको लागली मध्ये करायला. तिने सांगितलं तुम्ही बाजूला व्हा, खाल्लाय आयुष्यभर तुमच्या हाताचा, तुम्ही नका मध्ये करू. सुनबाईच्या हातानं होऊ द्या. आणि सुनबाईला बजावून सांगितलं, सुनबाई डोकं ठिकाण्यावर ठेवून स्वयंपाक करा. असं नाही हवं की जमलेली सोयरीक तुमच्या स्वयंपाकामुळे मोडेल. पूर्वी तो माणूस भारदस्त शरीर, धोतर घातलेलं, पगडी, हे असं मोठ्या मोठ्या मिशा. पूर्वीची माणसं जबाबदार होती, बदलगार दिसायची, घालायची सगळी घरातली. आताचे म्हातारे बरमुडा घालून घरात येतात. काय त्यांना काय त्यांची मुलं, त्यांचे नात, त्यांच्या बायकाच घाबरत नाहीत. काय घाबरणार आहे? स्वतःचा कमीपणा तरी स्वतःच करून घेतला. सांगून गेला. पाहुण्यात जाऊन बसला, बैठक बसलेली होती. पाहुण्यात बोलणं झालं, ती मुलीला दाखवलं, मुलगी पसंत झाली. काय घेण्या देण्याचं सगळं ठरलं, सुपारी फुटली, म्हणजे जमलं. तोपर्यंत तिचा स्वयंपाकही तयार झालेला होता. विचारलं सुनबाईला, सुनबाई स्वयंपाक तयार आहे का? हो मामा स्वयंपाक तयार आहे. ताट केले, पाहुणे मंडळी सगळे बसली जेवायला आणि ताट निघून वाढली. किती मध्ये करून म्हटलं तरी ती काय सासू काय मध्ये करायचं राहत नसतेच. ती आलीच विचारलं की सुनबाई मीठ नाही वाटलं का? म्हणून ती थांबावाने मी मीठ वाटते म्हणून सासूबाई मिठाच्या बंदी
खाली काढली तर मिठाच्या बंदीत मिठाचा पत्ताच नाही. अहो सुनबाई, सकाळीच मिठाची भरणी भरलेली होती आणि याच्यात मीठ काय झालं? सुनबाईने बघितलं, मिठाच्या भरणीत एक खडा नाही, 2-3 किलोचं मीठ बसणार त्या भरणीत आणि एक खडा सुद्धा नाही मिठाच्या भरणीत. मग तिच्या लक्षात आलं, मिठाची भरणी आणि साखरेची भरणी जवळ जवळच आणि दिसायला वरून दोन्ही भरण्या कशा होत्या? सारख्याच होत्या. आणि हिनं पाहुण्यांना जेवण्यासाठी काय केला होता? शिरा केलेला होता. काय चपाती, भात, वरण, कढी काय असं आणि गोड म्हणून काय केलं होतं? शिरा केला होता. तिच्या लक्षात आलं. दुसरी बघितली बघितलं तर साखरेची भरणी तशीच, म्हणजे एक खडा पण तिच्या भरलेली तशीची तशी भरली. तिच्या लक्षात आलं, झालं असं की ही ज्यावेळेला शिरा करायला लागली, कृष्णाला पाहून आली, शिरा करायला घेतला आणि तिला कृष्णाची आठवण झाली. अंतःकरणामध्ये कृष्णाचं ते अतिशय सुंदर असणारं देवाचं ते रूप उभं राहिलं आणि मग त्यालाच पाहत होती. त्याचे तळवे कसे येतात, त्याचे नख कसे येतात, त्याचे गाल कसे येतात, तो कसा हसतो. याच्या नादामध्ये ती शिरा करताना त्याच्या शिऱ्याकडे लक्ष, मन एकच आहे ना, एक मन तुझ्या आवडल्या भांडवला, मन एकच आहे. त्याने एक तर संसार निघून नाही तर परमार्थ, दोन एकदा नसते होत. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलेलं, प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी नव्हे. तुका म्हणे तया दोन्हीकडे धक्का, शेवटी तो नरका मानसी. त्याचं हेही दडवत नाही, तेही दडवत नाही. संसारही त्याचा दडवत नाही आणि परमार्थही त्याचा दडवत नाही. आता मन एकच आहे आणि ते मन कृष्णाच्या चिंतनामध्ये, कृष्णाच्या ध्यानामध्ये तद्रूप झालं, तल्लीन झालं. मग शिव्याकडे कुठं का दोन पुढे असतात. ती साखर टाकण्याच्या ऐवजी मिठाचीच भरणी टाकायची. आणि आता पाहुण्यांना मामा तर सांगून गेले की सुनबाई स्वयंपाक नीट करा. आणि आता आपण मीठच पडलं आपल्याकडून. आणि आता जर मामांना कळालं ते तर म्हणतील की हिनं जाणून बुजून केलं बा. आता आपलं कसं घामच कुठला. बरं पाहुण्यांना नाही शिरा अगोदर करायला असतं तर तो वाढला तरी नसता. नुसतं बिना गोड न वाढता बाकीचं वाढलं असतं, पाहुण्यांनी खाऊन गेले असते. असं काही पण आता वाढलाय, काढून कसा घ्यायचा. तिला असं वाटत होतं की पंगत जेवायला सुरू होण्याच्या अगोदर पटकन कुणीतरी म्हणावं, कुणी जेवणार नाही असं मला वाटत होतं. कुणी मेलं तर नाही, पण कुणाला मापला सुद्धा ठसका सुद्धा आला नाही, शिंक सुद्धा कुणाला नाही आली. बरं तिला असं वाटलं की ठीक आहे, पाहुणे बसले बसू द्या. कितीही खरट असला शिरा तरी पाहुणे खरट लागल्यानंतर खाणार नाही, काय बोलणार तर नाही. कमीत कमी मामाने तरी बसू नये कोणी. असं पाहिलं वाकून दरवाजातून तो मतानं पहिल्याच ताटावर बसलो. आता कसं ते झालं वापरून घरी. वदनी कवळ घेता नाव घ्यायचे हरी सहज आवड होते, नाम घेता पुकारते.
जीवनंदिनीचे विश्वास हे पूर्ण ब्रह्म उदर भरण महिलाणी यज्ञ कर्म पुंडरी गवरला मामा तर बसलेला असं वाटत होतं की मामाने ठीक आहे बसले बसणार का पण कमीत कमी शिळा खाऊच नाही. मामा काय खाते म्हणून अशी वाकून बघत होती. मामाचा चपातीकडे हात गेला नाही हाताकडे पहिला तर हात जो मामाने घेतला तो कशाचा शिळ्याचा घेतला तोंडात टाकला. ते मामाचा शिळ्याकडे हात गेल्यानं तिला काही दिसाना. सगळा अंदाज नुसतं चमकायच लागला असं फिरायलाच लागलं तिला. असं मोठकन खाली बसली अशी आणि कृष्णा धावा केला तर तूच मला याच्यातून काय कर वाचो अशी कृष्णाला प्रार्थना केली. दुसऱ्याच क्षणामध्ये तिच्या डोळे उघडले नव्हते अजून डोळे झाकलेलेच होते हिचे. कानावर शब्द आला वा सुंदरी काय शिरा केलाय काय शिरा केलाय काय शिरा केलाय. एवढं कौतुक लागला महाराज सासऱ्याने पाहुणे मंडळींनी शिरा खाऊन पाहिजे असा शिरा तर त्या पाहुणे बाप जेवणी कधी खायला. येऊ द्या शिरा येऊ द्या शिरा दुसरं काय कोणी घ्यायलाच पाहिजे नाही नुसतं येऊ द्या शिरा शिरा संपून गेला. त्याच्या रूपानुसार वीज होऊन गेली. तिचं चित्त त्याने आपल्याकडे खेचलं वेधून घेतलं. तेच ती गवळण सांगते की माझं चित्त या हरीनं काय केलं हरीने माझे हरीने चित्त त्यामुळं भार वित्त विसरले भार विसरले वित्त विसरले. कारण चित्त एकच आहे आणि त्याने त्याच्याकडे खेचलं त्याने हरण केलं आणि मग संसाराचा जो भार आहे त्या जबाबदारी आहे. कोणाला शाळेत घेऊन जायचे शेजारचे कोणते उष्ण पेशा घेऊन जायचे ते फवारायचंय ते औषध घेऊन यायचंय ते पाहुणे येणार आहे त्यांचं लग्न आहे त्यांच्या लग्नाला जायचंय कधी आया घेऊन जावं लागलं. ह्याच्या संसारातल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. हेच ओझ आहे हाच भाग आहे संसाराचा डोक्यावर माणसाच्या. आणि ते गवळण म्हणते की हा जो संसाराचा भाग आहे कोणाला लवकर डबा करून द्यायचा आहे सडा करायचा आहे सारवण करायचंय आमचं बरेच काम काही तुम्हाला जास्त माहिती आहे सगळ्या भाग या जबाबदाऱ्या ओझ. आणि मग ती गवळण म्हणते की माझ्यावरच्या ज्या जबाबदाऱ्या आहे जो संसाराचा भार आहे काय काय करायचंय तेच मी विसरूनच गेली. कारण चित्त तिकडं गेलं देवाकडं त्याच्यामुळे संसारातला चित्त देवाकडे गेलं ना संसाराची आठवणच राहत नाही मला. काय त्यांचं नाव चोखा मेळा त्यांचं नाही का त्यांच्या बायकोचं बाळांपण घरी कोणीच नाही दुसरं गडी माणूस वाटतं एखादी महाराजच बघतो चोखोबा दुसरी बाई माणूस कोणी घरात नाही. आणि आता डिलिव्हरी होणार म्हणजे बाळांपण जवळ आलेलं आणि तिनं सांगितलं अहो घरी कोणीच नाही बाई माणूस कोणी नाही बाळांपणाला कोणी बाई माणूस लागली एक काम करा ना तुम्ही बहिणीकडे जा ना तुमच्या बहिणीला आणा ना घरी आपल्या. ठीक आहे म्हणून महाराज गेले बहिणीला आणायला घरगुतीला काढून दिलं. आणि जे गेले कुठं गेले काय माहिती एखादा सप्ताह लागला का काय झालं दिंडीला दिंडीतच गेले काय जे भगवंताचं चिंतन करत बसले काय आठवणच नाही संसाराचं जबाबदारीच नाही भागच
आपली बायको बाळाकडे जवळ आहे, आता पाठवून द्यावं लागलं, बहिणीकडं जायचं दिसून. आणि मग बाळांचा कोणाचं काय मला ती वेळ तर जवळ आली. देवाला तशा प्रकारची चिंता लागली. स्वतः देव बहिणीचा रूप घेऊन चोकोबारांच्या घरी गेला. आता त्यांची बहीण म्हणजे तसंच ती फाटकं डोकं घातलं अंगावर देवाची, ते ठिगळं दिलेलं, तसं ते कुंकू लागलं, तशीच ती एक जुळी घेतलं असं आणि असं बांधून असं बघलं. आणि डिलिव्हरीसाठी म्हणजे बाळांतपणासाठी जे जे सामान लागतंय ते सगळं एका कटोऱ्यात बांधून भगवान पंढरीनाथ परमात्मा चोकोबारांच्या घरी त्याच्या बहिणीचं रूप घेऊन गेले आणि दरवाजा आणि चोकोबारांच्या पत्नीचं बाळांतपण देवाने केलं. आता बाळांतपणामध्ये काय करावं लागत नाही. तिचे भरलेले सगळे दुगडे देवाने आपल्या स्वतःच्या हाताने धुतले. ते लेकराचे जे बाळ होते स्वतः देवाने आपल्या हाताने धुवावे. काय केलं नाही ते, पण हे करण्याची वेळ देवावरती आली. ती कशामुळं आली? देवाला का करावं लागलं? कारण हे देवाचं चिंतन करायला लागले. ज्या चित्तानं चिंतन करत होते ते चित्त एकच आहे, ते देवाचं चिंतन करायला लागले. इकडचा विसर पडला आणि इकडचा विसर पडल्यामुळं ह्याला विसरल्यामुळं मग हे देवाला करावं लागलं. चित्त एकच. या गवळणीचं तसंच झालं. ते म्हणते की माझं चित्त देवानं हरण केलं आणि हा संसाराचा जो भाग आहे आणि संसाराच्या ज्या जबाबदाऱ्या आहे, संसारातलं जे माझं धन आहे, एवढी जमीन आहे, एवढे बंगले, एवढ्या गाड्या, एवढं बँकेत आहे, हे एवढं दिलंय, एवढं व्याज येणार, हे जे सगळं आहे वित्त, हे सगळं विसरूनच मला एवढे पोर आहेत, एवढे नातू आहेत, एवढ्या भावजाया आहेत, एवढे भाऊ आहेत, एवढे हे तर सगळं काय आहे काही राहिलंच नाही आठवणी. नवरा त्याला भाकरी घेऊन जायची, काय करायचे, कुठे गेला आठवणच नाही, कसलीच आठवण नाही. विसरल्या कामधंदा
ती म्हणत होती की माझं चित्त हरीनं हरण केलं, त्याच्यामुळे सगळा भार विसरले, वित्त विसरले. ठीक म्हणजे ठीक आहे, आता विसरली होतीस तर आता मी आठवण करून देते. चल चल घरी. तुला यायचं नाही का घरी? मी निघाले, चल तू येत नाही का घरी? असं म्हटलं. घरी चल म्हटल्यानंतर ती उत्तर देते अभंगाच्या द्वितीय चरणात. आता कैसी जाऊ घरा, चालत चालत चाल म्हणजे तू मग आता जाऊ कशी कशी म्हणजे तू असं कशी जाऊ असं विचारतेस कसं? आता मला काही घरी यायचं नाही. का नाही यायचं घरी तुला? जाऊ कशी? चालत चाल ना. तुला चालता येत नसलं तर गाडी करू का? आता ते घरी गेले आता तर मला सगळा लौकिक सांभाळावा लागेल. लोकात राहायचं म्हणजे लोकांच्या नियमात राहावं लागतं. लोकांच्या सगळ्या मर्यादा सांभाळाव्या लागतात. आणि हा लौकिक काय बरा नाही. नोहे लौकिक नोहे बरा, लौकिक लौकिक बरा नोहे. परमार्थ करण्याकरता लौकिक बराच नसतो. विठ्ठल सासऱ्या जाऊन राहणं, राहणं, ही भावया, ननंदा, हे सगळे शेजारी, बाजारी, सोयरे, राहिले या सगळ्यांची बंधनं, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्याच्यातून आता याला पाहायला याचं चिंतन करायला कुठं वेळ भेटणार आपल्याला? आणि त्यांच्याकडे जाऊन आता त्यांचं स्तव करीत बसायची. त्यांच्या नियमात त्यांच्या पराधीन होऊन किती दिवस राहायचे. म्हणून आता लौकिकात जाणं ते राहणं ते मला काही आता बरं वाटत नाही. लौकिक तुला बघा का वाटत नाही? लौकिक बघा नाही असं जे तुला वाटतंय त्याचं कारण काय आहे?
पारखी अशी सांगता गोष्टी. पारखा म्हणजे दुसरा. लग्न केलंय का बरोबर, त्या नवऱ्याला सोडून मी कृष्णाला जाऊन बोलायले, त्यालाच कशा प्रकारचं पाहायला लागले, म्हणजे कृष्ण पारखा झाला. लौकिक दृष्टीनं, लोकांच्या दृष्टीनं तो पारखा आहे. आणि अशा पारख्याला परत पुरुषाला जर बोलायला लागले, माझ्या मनात त्या गोष्टी सांगायला लागले, पारखी असे सांगता गोष्टी, तर मग सगळे शेजारी पाजारी, सासू सासरे, दी, माझा नवरा, हे सगळे नाही नाही ते बोलते, नाही नाही ती माझी फजिती करते, मारतील सुद्धा. घरची कुटी खाती, घरचे लोक सगळे कडू कुठून अशा प्रकारचं मला बोलते, नाही नाही ते अशा प्रकारचं बोलते. म्हणून असं वाटतंय की आता घरी न जावं, कारण हा लौकिक बरा नाही, असं ती गौरव म्हणत होती. आता काय करू, कशी घरी जाऊ. आणि मग तुकोबा काय त्या गवळणीच्या जवळच होती. मग अशा स्थिती झालेल्या गवळणीनं काय करावं, ते अभंगाच्या शेवटच्या
अशी काय तळमळ वगैरे काय करू नकोस आणि जे तू तुझ्या अंतःकरणामध्ये पाहिलेलं देवाचं त्यालाच तू काय कर पाहत राहा. पाहिले पाहि परतून पुन्हा अशा प्रकारचं परतून पुन्हा तेच तू काय कर पुन्हा तेच पहा पुन्हा तेच अशा प्रकारचं पहा. आता बेशी जाऊ घरा नुहे बळा हा झाला अभंगाचा अर्थ. थोडक्यात काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनामध्ये काय सांगावं लागतंय चरित्र सांगावं लागतंय. म्हणजे खरं कीर्तन आता इथून सुरू झालं. काही घाबरू नका. तुम्हाला वाटतं की संध्याकाळपर्यंत सुटते की नाही भुका लागल्यात अशी काही चिंता करू नका. अभंग सांगत असताना अभंगाचं चिंतन करत असतानाच आपण चरित्र सांगतो. त्यामुळे परत काय सांगायची गरज नाही. तर तसं थोडंसं 2 मिनिटात उल्लेख करायला काही अडचण नाही. गोकुळाचे चरित्र लिहिलं त्याचा उच्चार करावा लागत असतो. भगवंताने गोकुळामध्ये जे चरित्र लिहिलं अनेक प्रकारचं कप्प्या मावळवटा दिले पिढे राम सुश्री पुतना विषय पालिताची स्तन उगळी बांधिता मुकटिले विमला म्हणून भक्षुणी मुक्तिका वदनी लावली भुवनी वक्मगिरी गोवंदनैसमुसरिला गालिया महासंत नागोनी आदिला जळत वनवाहू मुखेची काशीला गिळता आघासुर चिरुणी संत. असं अनेक प्रकारचं चरित्र आहे. त्याच्यामध्ये देवानी खड्या केल्या त्याच्यामध्ये माठ फोडले चोऱ्या केल्या आणि सगळ्या चोऱ्या खोड्या करायला लागल्यानंतर सगळ्या गवळणी वैतागल्या आणि एक मोर्चा घेऊनच यशोदेच्या दारात आल्या. अवघ्या मिळवणी दौडणी
किती गवळणी होत्या त्या आणि प्रत्येकीच्या खोड्या ऐकायच्या म्हणजे आपलं कीर्तन कवा संपतं पण सांगितल्या असं आपण धरायचं मनात गृहीत धरायचं थोडं चालायचं आहे का नाही एक गवळण खोडी सांगत होती कोण काय सांगत होतं कोण काय सांगत होतं कोण काय सांगत होतं सकाळपासून सुरू झालं दिवस काढला तरी खोड्या संपायला तयार होते मग यशोदेच्या लक्षात आलं की खरंच या गवळणींना कृष्णाचा काय होतंय खूप त्रास होतोय आणि मग गाव सोडून निघाले वाईट वाटलं यशोदेला नंदबाबाला नंदबाबांना सगळं झाडेला वृत्तांत सगळा निवेदन केला सगळे नंदबाबाला सांगितलं नंदबाबांना वाटलं की आपलं पूर्व खेळ मोकळं असेल ना त्रास देते नको त्यामुळे लोकांना त्रास म्हणून कृष्णा सांगितलं कृष्णा कामावा आता तू मोठा झालास कृष्णाच्या बाबा पण अजून 21 वर्ष नाही झाले अरे तुला लग्नासाठी नाही म्हणा शाळेत जाण्यासाठी म्हणा हा शाळेत जाण्यास एवढं झालं उद्यापासून आता गवळ्याची शाळा म्हणजे काय काही चालायला घेऊन जायचं देवाला काही जण असायचे जवळ उपवन होते जवळ गोकुळाच्या चौकातून उपवनामध्ये काही वस्त्र घेऊन जायचं चालायला आणि मग सगळ्या गाई वस्त्रांना घेऊन सगळ्या सवंगड्यांना घेऊन परमात्मा वृंदावनामध्ये जवळच्या उपवनामध्ये गाई वस्त्रांना चालण्यासाठी घेऊन त्याने गाई गोपाळ सवंगडी लवकर जायचे गाई चारायचे गाई गवंत करत असल्या की खेळ पडायचे मामा उंबरी विटी दांडू चेंडू फळी अशा प्रकारचे नाना प्रकारचे खेळ खेळायचे आणि मग खेळले की भुका लागायच्या भुका लागल्यावर कोणाने म्हणायचं देवा आता बस झालं ना खेळायचं 12 तर वाजून गेले कवर चालायचा तुझा पोटात आगा पडल्यात वेळ झाली का पण तुम्हाला भूक लागण्याचं काय नाही पण वेळ झाली का होऊन गेले बाबा झाली असली वेळ तर मग आणा शिदोऱ्या शिदोऱ्या आणा म्हटलं की आले नाही का लाईट नाही शिदोरी सगळ्या प्रत्येकाने आपापली शिदोरी आणायची कृष्णाच्या समोर ठेवायची कृष्णाने ती सगळी शिदोरी एकत्र करायची त्यात टाकायची त्याचा काढा करायचा आणि गोपाळांना कमळाचं फुल जशा आकाराचं असतं अशा आकारामध्ये बसवायचं आणि अतिशय विनोद तो काल्याचा प्रसाद भगवंतांनी सगळ्या गोपाळांना वाटायचा शुकाचार्य जटरपटयो शृंग व्यतिरिक्त लक्षे व आम्ही पाणो मश्मनच वलंत फलादेशो ज्येष्ठांमध्ये सोबरी सर्व हासे नामारी स्वये स्वर्गीय लोकी मिश्री यज्ञ भूपाल केली कुंडली